भंडारा शहरातील गंगानगर खातरोड येथील एका तरुणाने आपल्या मित्राला फोन करून माझा मोबाईल गाडीच्या डिक्कीत आहे आणि गाडी कारधा पुलावर आहे असे बोलून फोन कट करत कारधा येथील वैनगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। वंश हेडाऊ वय 19 वर्षे असे मृतक तरुणाचे नाव आहे। दिनांक 7 जून 2024 रोज शुक्रवारला सायंकाळी 7 वाजता दरम्यान वंश हा आपल्या आईची स्कूटी घेऊन कारधा येथील वैनगा नदी पुलावर गेला आणि त्याने वैनगा नदीजवळील मंदिराच्या पायथ्याशी बसून आपल्या एका मित्राला कॉल केला। त्यानंतर त्याने आपला मोबाईल बंद केला। त्यानंतर हा प्रकार त्याच्या आईवडिलांच्या लक्षात येताच त्यांनी वैनगा नदी पुलावर येऊन शुक्रवारला रात्री 8:15 दरम्यान त्याचा शोध घेतला असता त्याचा मोबाईल आणि स्कूटी मिळाली, मात्र वंश हा कुठेही दिसून आला नाही। याबद्दल त्याच्या आईवडिलांनी भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी वंश याचा शोध घेतला असता मात्र दिनांक 8 जून 2024 रोज शनिवारला सकाळी 8:45 दरम्यान वंश हा वैनगा नदीत मृतावस्थेत आढळून आला। वंश हेडाऊ हा नागपूर येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाला शिकत होता। त्याने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणावरून केली हे अद्याप कळू शकलेले नाही। या प्रकरणी फिर्यादी लक्ष्मीनारायण हेडाऊ वय 45 वर्षे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे मर्ग नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गारमोडे हे करीत आहेत। तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 9 जून 2024 रोज रविवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।